10 फेब्रुवारीला ही समिती स्थापन झाली आणि त्याचा रितसरपणे आदेश पण निघालेले आहेत। बदलापूर शहराला अगदी जिव्हाळ्याचा हा विषय आहे। बदलापूर शहर पुराने वेढलं जाते आणि रेड लाईन ब्ल्यू लाईन ही खऱ्या अर्थाने अडचणीचा निर्माण झाला होता प्रश्न। रेड लाईनची सर्वेच चुकीची झाली होती ही आमची पहिल्यापासूनची जी तक्रार होती, त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला आणि तातडीने त्याच्यावर समिती स्थापन केली। केवळ समिती स्थापन केली नाही, त्याच्यात ध्येय धोरणं ठरवली गेलेली आहेत। डेव्हलपमेंट कसं करावं, त्यांना दिलासा कसा द्यावा, जुन्या बिल्डिंग आहेत, आज त्यांना रिडेव्हलपमेंट जर करायचं असेल तर खूप मोठ्या अडचणीला सामोरं जायची वेळ आलेली आहे। या समितीकडून सगळा अहवाल पूर्ण लवकरात लवकर जाईल आणि बदलापूरकरांना, माझ्या सगळ्या जेवढ्या लोकांना रिडेव्हलपमेंटचा त्रास आहे तो पूर्ण मार्गी लागेल। मुख्यमंत्र्यांनी खूप मनापासून या निर्णयावर लक्ष केंद्रित केलं होतं। बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मुख्यमंत्री आले, त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला आणि त्यांनी त्याच ठिकाणी उत्तर दिलं होतं की मी तातडीने त्याची समिती स्थापन करून बदलापूरकरांना रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा दिलासा दिला जाईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खऱ्या अर्थाने आज पाळला आणि त्याकरता तुम्हाला बोलतो। सर, रेल्वे संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहात। रेल्वेची काय नेमकी समस्या आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये? सध्या तुम्हाला सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न बदलापूरच्या दृष्टीने आहे तो रेल्वेचा आहे, कारण आपला बदलापूर शहर जे आहे रेल्वेवर खूप मोठं प्रवास करणारा वर्ग आहे आणि यांना उभं राहायला सुद्धा जागा मिळत नाही। गाडीमध्ये जर महिलांना जर जायचं असेल तर किती, आता मध्ये अपघात पण झाला, सतत काही ना काहीतरी चालू असते, कारण त्या जागेवरच ट्रेन फुल होतात आणि त्यामुळे ट्रेन वाढवणं, ट्रेनचे डबे वाढवणे, आता नवीन 15 डब्याची जी ट्रेन सुरू होते ती बदलापूरपर्यंत आणणं, त्याच्यानंतर मधला गॅप आहे त्या गॅपमध्ये गाडी टाकणं, अजूनही वाढवणं, अशा प्रकारचं आणि आपल्या बदलापूर शहराला टर्मिनल मागणं, अशा काही महत्त्वाच्या विषयांच्या बरोबर आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय। रेल्वे मंत्र्यांनी सोमवारची वेळ मला दिलेली आहे आणि सोमवारीच मी ती बैठक करतोय। 3री आणि 4थी लाईन हिचं काम जलद गतीने झालं तर बदलापूर, अंबरनाथ ही शहरं खूप मोठ्या प्रमाणात या रेल्वेच्या अडचणीपासून दूर होतील आणि बदलापूरला आणि अंबरनाथला खूप मोठा त्याचा दिलासा मिळेल। शनीनगर परिसरात एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, नेमकं काय काम आहे, बदलापूरला कसा फायदा होईल? खरं म्हणजे बदलापूरला नगराध्यक्ष बसल्यानंतर मोठ्या कामांच्यावर, मोठ्या प्रकल्पांच्यावर लक्ष आम्ही केंद्रित केलं आणि नाळ्यांची जी गरज होती बांधण्याची ती जवळजवळ 200 कोटीपेक्षा अधिक या शहराला तातडीने निधी मिळाला। नगरोत्थानच्या माध्यमातून हा निधी मिळतोय आपल्याला आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने बदलापूर शहराला होईल। पहिलं भूमिपूजन आपण जे रविवारी शिवरात्रीच्या, महाशिवरात्रीच्या दिवशी करतोय, 10 किलोमीटर नाल्याची बांधणी होणार आहे आणि ती केवळ नाळे बांधून आपण थांबणार नाही, नाळे बंदिस्त जरी झाले तर त्याच्यावर पण अजून नवीन प्रकल्प घेण्याचा प्रयत्न करतोय। बदलापूरला नागरिकांना कोणताही प्रकल्प सांगायला लागू नये अशा प्रकारचं नगराध्यक्षांच्याकडून सुरुवात झालेली आहे आणि एक चांगले प्रकल्प बदलापूरला यावेत त्यासाठीच खऱ्या अर्थाने आपण हे करतोय। दिल्लीला आपला प्रस्ताव गेलेला आहे आणि दिल्लीला आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर माझी मंगळवारची भेट आहे। मंगळवारी मी त्यांच्याबरोबर तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आग्रही राहणार आहे आणि 100% आराखड्यामध्ये आपण तो टाकलेला आहे, त्यामुळे 100% मंजूर होईल। 200 बेडचं महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय आपल्या कुठंच नाही, ते पहिलं बदलापूरला होईल आणि बदलापूरला व्हावं यासाठी आमचा जो आग्रह होता तो नक्कीच पूर्ण होऊन जाईल।